बहुत सारे लोग इस दुनिया में 35 में ही मर जाते हैं और 70 में दफनाए जाते हैं। केवळ श्वास सुरू आहे म्हणजे जिवंत आहोत या जीवशास्त्रीय सिद्धांताच्या पलीकडे जाऊन जीवन समजून घेण्याची गरज आहे। हा व्हिडिओ म्हणजे जीवनाचा ईसीजी काढण्याची एक संधी आहे। नमस्कार, समय अंतर मनातील आशेची या सीरीजमध्ये मी दीपक आपले स्वागत करतो। डॉक्टर प्रशांत गावंडे सर यांच्याकडून मी ऐकलेला एक शेर आहे, बहुत सारे लोग इस दुनिया में 35 में ही मर जाते हैं। बहुत सारे लोग इस दुनिया में 35 में ही मर जाते हैं और 70 में दफनाए जाते हैं। आता प्रश्न निर्माण होतो, 35व्या वर्षी मृत्यू झालेल्यांना 70व्या वर्षी दफन का केलं जातं? हे समजून घेण्यासाठी जिवंत असणे आणि जगणे यातला फरक जाणून घेण्याची गरज आहे। एक चित्रकार असतो, त्याच्या हातून एक गुन्हा घडतो, आरोपी म्हणून त्याला राजापुढे उभं केलं जातं आणि राजा त्याला म्हणतो, तुला या गुन्ह्याकरिता मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला हवी, मात्र तुझ्या कलेचा आदर म्हणून मी तुला मृत्यूदंडाची शिक्षा न देता आजीवन कारावासाची शिक्षा देत आहे। हे ऐकल्यानंतर तो चित्रकार म्हणतो, महाराज, आपल्या औदार्याबद्दल मी आपला आभारी आहे। माझी एक विनंती आहे, मला कारागृहामध्ये रंग आणि कुंचले देण्यात यावे। तर राजा म्हणतो, मी तुला मृत्यूदंडाऐवजी आजीवन कारावासाची शिक्षा देत आहे, हे पर्याप्त आहे। हे ऐकल्यानंतर तो आरोपी चित्रकार पुन्हा एकदा म्हणतो, महाराज, कारागृहामध्ये मला रंग आणि कुंचले उपलब्ध करून देण्यात यावे। जर हे शक्य नसतील तर मला मृत्यूदंड देण्यात यावा, ही माझी विनंती आहे। तेव्हा राजा चिडून म्हणतो, तुला माहिती आहे, जेव्हा मी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावतो तेव्हा आरोपी माझ्यापुढे एकेका श्वासाची भीक मागतात आणि मी तुला मृत्यूदंडाची शिक्षा माफ केली आहे, तर तू मृत्यूदंड मागत आहेस। तेव्हा तो आरोपी चित्रकार म्हणतो, महाराज, रंग आणि कुंचले हेच माझे जीवन आहे। मित्रांनो, चित्रकाराच्या या उत्तराद्वारे श्वास सुरू आहे म्हणजे जिवंत आहोत या पलीकडे जगणे काहीतरी आहे हे लक्षात येतं। प्रांजल विश्वास हा बालगायक एका रियालिटी शो मध्ये म्हणाला होता, जीवन गुजारी नहीं जाती, जीवन जीना होता है। त्याचे हे वाक्य आत्मचिंतन करण्यास प्रेरित करते। तसेच जीवन जीना होता है हे वाक्य आपल्याला सूचित करते की जीवन हेतुपूर्वक जगावं लागतं। मुळात पैसे कमविणे याच्या पलीकडे आमच्या जीवनाचा काही हेतू आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे। ज्याप्रमाणे केवळ श्वास घेणे म्हणजे जगणे नाही, त्याप्रमाणे केवळ पैसा कमवणे म्हणजेही जगणे नाही। तत्ववेत्ते ए नागराज यांनी दिलेले एक सूत्र आहे, पैसा जीवन की जरूरत है पर पैसा जीवन का मकसद नहीं। नेमकं हेच सूत्र कुठेतरी विसरल्या जात आहे। मित्रांनो, जीवनाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात, असायलाच पाहिजे, मात्र काही किमान बाबी ज्यामुळे आपलं जीवन निर्जीव होण्यापासून वाचू शकतं त्यांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला जीवनाचा ईसीजी करूया। आपल्या एकूण विचारांमध्ये सर्वाधिक वाटा दोन प्रकारच्या विचारांचा आहे, एक म्हणजे भूतकाळाचा पश्चाताप आणि दुसरं म्हणजे भविष्याची चिंता। या दोघांच्या मध्ये वर्तमान होरपळत असतो आणि जीवन हे वर्तमानात असतं आणि म्हणूनच अनेक विचारवंत म्हणतात, वर्तमानात जगा। वर्तमानात जगा म्हणजे कालच्या चुकांपासून काही शिकू नका असाही नाही, किंवा उद्याची बचत आज उडून देणे असाही नाही। म्हणून जीवनाच्या ईसीजीतल्या ईचा अर्थ आहे एन्जॉय अ मोमेंट कॉन्शियसली, अर्थात भूतकाळाचा पश्चाताप नाही मात्र शिकवण घेऊन, भविष्याची चिंता नाही मात्र नियोजन करून वर्तमानात जे आहे त्याचा आनंद घेता आला पाहिजे। हीच बाब कमी शब्दात सांगायची असल्यास सम्यक दृष्टीने वर्तमानाचा आनंद घेता येणे म्हणजे जीवन जगणे। जीवनाच्या ईसीजीतला सी हा क्रिएटिव्हिटीचा आहे। क्रिएटिव्हिटीकरिता कल्पना आणि ऊर्जेची गरज असते आणि कल्पना आणि ऊर्जा ह्या त्या दोन बाबी आहेत ज्या जीवनाला उभारी देत असतात। तारुण्यातही कल्पनारहित आणि ऊर्जाहीन जगणारे अनेक म्हातारे आपण आजूबाजूला पाहतो, मात्र दुसरीकडे साठीतही नवीन नवीन प्रयोग करणारे, शिकण्याची आवड असलेले तरुण पाहायला मिळतात। मित्रांनो, क्रिएटिव्हिटी माणसाला जगण्याची प्रेरणा तर देतेच, माणसाचं जगणं अर्थपूर्णही करते। आणि शेवटी जी फॉर जनरस, मनाचा मोठेपणा, औदार्य। जनरस व्यक्तीचे हात केवळ घेण्यासाठी नाही तर देण्यासाठीही तत्पर असतात। आपल्या हेल्पिंग हँडमुळे एका जरी व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि आशा निर्माण होत असेल तर आपण जगत आहोत हे निश्चित। जनरस व्यक्ती स्वतःही आनंद मिळवतो आणि इतरांनाही आनंद देतो। याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा असल्यास समय अंतर मनातील आशेची या सिरीजमधला या आधीचा व्हिडिओ आनंदी जीवनासाठी जरूर पहा। जीवनाच्या या ईसीजीतला प्रत्येक घटक हा परस्परावलंबून आहे। जनरस व्यक्तीचं मन व्यापक असतं आणि व्यापक मनामध्येच कल्पना आणि ऊर्जा वास करते आणि त्यातून क्रिएटिव्हिटी निर्माण होते आणि नवनिर्मिती आनंददायक असते, म्हणजे एन्जॉय करता येते। आत्मपरीक्षणाद्वारे आपण आपल्या जीवनाचा ईसीजी करून पाहू।
जीवनाचा ECG करणे यासाठी आवश्यक आहे कारण जगात आहोत म्हणजे जगत आहोत असे नाही, आणि आज जे जगात नाहीत ते जगत नाहीत असेही नाही. जेव्हा कोणतीही मुलगी शाळेच्या दिशेने आपली पाऊल उचलते तेव्हा तिच्या प्रत्येक पावलासोबत सावित्रीमाई जगत असते. या स्वतंत्र देशामध्ये स्वतंत्र श्वास आपण जेव्हा घेतो त्या प्रत्येक श्वासामध्ये स्वातंत्र्य सेनानी जगत आहेत. मित्रांनो, इतक्या उंचीपर्यंत नाही, मात्र किमान जगात आहोत तेवपर्यंत तर जगलो पाहिजे. त्यासाठी हा जीवनाचा ECG. E फॉर एन्जॉय द मोमेंट कॉन्शियसली, C फॉर क्रिएटिव्हिटी अँड G फॉर जनरस. एन्जॉयपेक्षा क्रिएटिव्हिटीचं परीघ मोठं आहे आणि क्रिएटिव्हिटीपेक्षा जनरस अधिक व्यापक संकल्पना आहे. म्हणून मित्रांनो, या ECGद्वारे आपण आपल्या जीवनाच्या कक्षा रुंदावू शकतो. हा ECG जीवनाची उपयोगिता वाढविण्यास सहाय्यक ठरेल हा विश्वास वाटतो. आपला मित्रपरिवार, आप्तस्वकीय यांच्यापर्यंत आपण जीवनाचा हा ECG पाठवू शकता. आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मित्रांनो, जगण्याविषयी एक गैरसमज सार्वत्रिक दिसतो, तो म्हणजे जो जीता वही सिकंदर हा भाव. हरूनही जिंकता येतं बरं का. कसं हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.